आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। चंदू चव्हाणला मारहाण करणाऱ्यांना निलंबित करा अन्यथा महापालिकेला ठोकू टाळे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसेंचा इशारा। माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी महापालिकेत येऊन नागरी सुविधेसाठी आंदोलन केले। त्यांनाच महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केली। मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, असे न झाल्यास महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांच्या वतीने महापालिकेला देण्यात आला आहे। भारतीय सेनेतील माजी सैनिक चंदू चव्हाण हा महापालिकेत आला। नागरी सुविधांच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले असता महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली। त्याचे व्हिडिओ फुटेज जनतेने पाहिले आहेत। आपल्या कार्यालयात गुंड कर्मचाऱ्यांची भरती केली आहे का? त्यांना जनतेच्या कामासाठी ठेवले आहे की जनतेला त्रास देण्यासाठी ठेवले, हे स्पष्ट करावे। त्यांना जनतेला मारहाण करण्याचा पगार दिला जातो का? अशा मुजोर गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना 8 दिवसाच्या आत निलंबित करण्यात यावे। त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली। असे न झाल्यास महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे या जिल्ह्याचा धुळे शहराचा मी सामाजिक कार्यकर्ता तथा समाजसेवक आहे। कालच एक घटना घडली। आपल्या देशाचा जवान चंदू चव्हाण यांना शासनाने पाकिस्तान गेल्यामुळे नगरसेवकाने गेल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलेले। आज तो वंचित आहे। महाडी उपनगरमध्ये राहत असताना त्यांच्या घराच्या समोर नाली आहे, त्या नालीमध्ये किडे मोकडे पावसाचं वातावरण आहे, त्या ठिकाणी विविध जे साप वगैरे असे आणि डास मच्छर, त्यांच्या मुलाला डेंग्यू मलेरिया झाला। ते महापालिकेला आयुक्तांना निवेदन देण्यासाठी की साफसफाई झाली पाहिजे। एक देशाचा जवान, एक माजी सैनिक, त्यांच्यावर हा आघात होऊ नये। महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांनी निवेदन दिलं। निवेदन देऊन काही गावगुंडांनी, अधिकारी कर्मचारी देशाच्या माजी सैनिकाला मारहाण करू शकतात, तर सर्वसामान्यांचं काय? मी या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो। आयुक्त साहेब, लक्षात घ्या। मॅडम, माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता, तुम्हाला अधिकार आहे, पण या शहरामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता, एक समाजसेवक या नात्याने तुम्हाला सूचित वजा विनंती करतो, या शहरामध्ये चाललं तरी काय? शहाजीराव म्हणून वागू नका मॅडम। आज आमच्याकडे नगरसेवक नाही आहेत, आज तुम्ही प्रशासक बसलेले आहेत। जर माजी सैनिकांना अशी तुम्ही वागणूक देत असाल तर सर्वसामान्यांना वागणूक मिळत नाही। मी तुमच्यावर आरोप करतो, या देशाच्या तरुणावर, या देशाच्या जवानावर अशी घटना होत असेल तर या गावगुंडांना, या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे। जर निलंबित केलं नाही 8 दिवसाच्या आत, तर मी या महापालिकेच्या आवारात ठाण मांडून बसेल। याची नोंद आयुक्त मॅडमने घेतली पाहिजे। जर घेतली नाही तर मी इथे अमर उपोषण देखील करेल। या देशाचा कणा म्हणजे जवान असतो, या देशाचा नागरिक म्हणजे जवान असतो। ते बॉर्डरवर आपल्यासाठी लढतात, त्यांना अशी दुखापत होत असेल, त्यांच्या मुलाबाळांना त्यांनी आपण महापालिकेने सहकार्य केलं पाहिजे, उलट त्यांना मारहाण केली। या घटनेचा मी समाजसेवक या नात्याने जाहीर निषेध करतो। ही माझी विनंती आहे, लवकरात लवकर त्यांच्या घराच्या आजूबाजूला साफसफाई झाली पाहिजे। जर साफसफाई झाली नसेल तर मी श्रीकृष्ण बेडसे तुम्हाला आवाहन करतो की मी या आवारात तुमच्या गाड्या बी जाऊ देणार नाही। मी ठाण मांडून ते गेट बंद करून टाकेल, ते मी ठाण मांडून बसेल उपोषणाला। जर आयुक्त मॅडम लक्षात घेतलं नाही, ही गंभीर बाब आहे, तुम्ही याच्यावर घेऊ नका, मजाकमध्ये घेऊ नका। जर 8 दिवसात त्याच्यात साफसफाई झाली नाही तर मी स्वतः नागरिकांना घेऊन महापालिका गेट बंद करून मी उपोषणाला बसेल, ही विनंती। जय भीम, जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।